अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुमच्या सर्वांचं स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर बऱ्याच ताईंना गुरुचरित्र पारायण किंवा सारामृत पारायण करायला जमत नाहीये, कारण प्रत्येक जणच आज बिझी आहे किंवा लहान मुलं आहेत किंवा तुम्ही जॉब करताय, तुमचा व्यवसाय आहे, तर प्रत्येकालाच पारायण करणं शक्य नाही। इच्छा खूप आहे पण ते होत नाही आपल्याकडून। तर अशा वेळी कोणती सेवा करावी 26 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत, तर एक खूप प्रभावी आणि खूप छान आणि उत्तम अशी सेवा आहे जी दत्तगुरूंची आहे, स्वामी माऊलींची आहे। जो करेल त्याला अनुभव आणि प्रचिती ही नक्की येईल। तर अशी खूप सोपी साधी सरळ सेवा आहे, कारण आपल्या चॅनलवरती ज्या सेवा असतात त्या कमी वेळामध्ये चांगल्या सेवा आपण सांगतो, कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे। जसे की स्वामी महाराजांचं असेल, दत्तगुरूंचं असेल, श्रीपाद श्री वल्लभ, आपण कोणतंही नामस्मरण करू शकतो। म्हणजे आपण ह्या सप्ताहामध्ये नामजप जास्तीत जास्त करू शकतो। जसं की स्वामी महाराजांचा जप असेल, दत्तगुरूंचा जप असेल, तसंच बघा आपण भरपूर देवी देवतांची सेवा करतो। तर गुरुचरित्र पारायणचं सुद्धा फळ ह्या सेवेतून मिळतं, पण ते कधी मिळतं तर तो जप तेवढा सातत्याने करावा लागतो। तो जप तुम्ही चांगल्या ब्रह्ममुहूर्तावरती करा। जसं की तुम्ही 5ला उठताय, 5ला उठून तुम्ही अंघोळ वगैरे करा, शुद्ध स्नान वगैरे करा, त्याच्यानंतर एक छानसं आसन घ्यायचं आहे, छान आसनावरती आपण बसायचं आहे आणि आसनावरती आपण बसल्यानंतर आपल्या साईडला अजून एक आसन ठेवायचं आहे, अजून एक आसन ठेवायचं, त्याच्यानंतर एक दिवा लावायचा, म्हणजे तुपाचा लावा किंवा तेलाचा, तसंच एक पाण्याचं भांडं सुद्धा भरून ठेवायचे आणि एक फूल ठेवायचे तुम्हाला। तर असं करता करता तुम्ही जप करायचे, म्हणजे साक्षात दत्तगुरू स्वामी माऊली आपल्या शेजारी बसतात असं आपल्याला वाटतं आणि खरंच अशा अनुभव आणि प्रचिती तुम्हाला सुद्धा येईल। तेव्हा तुम्ही स्वामींचा जप करा, जसं की 11 माळी करा, ज्याला जमतं तसा करा, 1 माळ करा, 2 माळ करा, 7 माळ करा, पण जप हा नामजप करा तुम्ही या सप्ताहामध्ये, कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे। महाराजांचं अखंड नामस्मरण म्हणजे काय? ज्या घरामध्ये महाराजांचं अखंड नामस्मरण होतं त्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी किंवा कोणताही प्रॉब्लेम, कोणतंही दुःख राहत नाही। पण तो नामस्मरण नामजप आहे तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। जसं की तुमची जर फॅमिली असेल, आपलं कुटुंब असतं, तर आपण सगळ्यांनी कुटुंबातल्या मिळून हा जप केला तर खूप उत्तम, लवकर त्याची फलश्रुती मिळते। तसंच बघा तुम्ही 26 तारखेपर्यंत ही सेवा नित्य करायची। जसं की तुम्ही पहाटे करा किंवा दिवसभरात कधी करा, पण पहाटेचा जप चांगला असतो ब्रह्ममुहूर्तावरती। तर तुम्ही संध्याकाळ जर जॉबवरून येताय तेव्हा 2 अगरबत्त्या किंवा 3 अगरबत्त्या लावून तुम्ही नामस्मरण करा। जर तुम्हाला एकट्याला नामस्मरण करायला जमत नाही किंवा तुमचं लक्ष लागत नाही नामस्मरणामध्ये, किंवा फक्त आमच्या तोंडातून मुखातून श्री स्वामी समर्थ निघते पण मनामध्ये अनेक विविध विचार असतात की आमचं मन असं कुठेतरी वेगवेगळंच भटकतं आणि आमचा जप पूर्ण होत नाही, तर अशा सगळ्यांसाठी आपण लाईव्ह नामस्मरणाची सेवा चालू केलेली आहे। बरोबर 9 ते 10च्या ह्या 2 टाइममध्ये आपला नामस्मरण जप चालू होतो। तसंच बऱ्याच अशा ताई आहेत, मावशी आहेत की ज्यांना सारामृत सेवा करायची इच्छा आहे। बऱ्याचदा केंद्रात जातात, ते सेवा सांगतात की तुम्ही सारामृतचे 3 अध्याय करा, पण आम्हाला लिहिता वाचताच येत नाही, तर आम्ही मग ती सेवा कशी पूर्ण करावी? तर आमच्या चॅनलवरती बघा आम्ही प्रत्येक, म्हणजे जसं की आम्ही सगळे स्वामी सेवेकरी वर्ग आहे, प्रत्येकजण प्रत्येक वारी 3 अध्याय घेत असतो। मग तुम्ही तो अध्याय लावा, तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करताय, तुम्ही भांडे घासताय, तुम्ही कोणतंही काम करताय, तेव्हा त्या अध्यायाचं जे वाचन, जे पठण आहे ते तुमच्या कानावरती पडतं आणि तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य मिळतं। म्हणजे स्वामी सेवा म्हणजे स्वामींना जाणून घेणं, ह्याला स्वामी सेवा म्हणतात। तर बघा ही सारामृतची सेवा आम्ही लाईव्ह चालू केली, तर बरोबर 9 वाजता आपली सेवा चालू होते। कधी कधी टाइम 10 वरती जातो, पण 9 ते 10च्या ह्या वेळेमध्ये आमची लाईव्ह नामस्मरण सेवा किंवा आपलं जे सामुदायिक जी सेवा आहे सारामृतची ती चालू होते, तर ती प्रत्येकाने जॉईन करायची आहे। आणि बघा नामस्मरणामधून भरपूर ताईंना अनुभव आले। नामस्मरण जे लाईव्ह घेतो, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये दारू सारखी पिली जायची, सारखं मारहाण व्हायची किंवा सारखं निगेटिव्ह शक्तीने त्यांच्या घराला असं घेरलेलं असायचं, पण ते नामस्मरण जसं वाढेल तसंच त्या गोष्टी बाहेर पडायला मदत होते। आणि नामस्मरणामधनं आपला जो काही कर्मभोग आहे, जे काही आपलं प्रारब्ध आहे, म्हणजे कसं भूतकाळात किंवा आपल्याकडून न कळत का होईना काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात, त्या नामस्मरणामधून चांगल्या होतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। पण तेवढं नामस्मरण स्वामी महाराजांचं व्हायलाच पाहिजे। जेव्हा तुमचा 6 लाख वेळा जप पूर्ण होईल तेव्हा स्वामी महाराजांची खूप मोठी प्रचिती आणि खूप मोठा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। कारण बघा तुम्हाला कधी ना कधी स्वामी दर्शन देतातच ह्या जपाच्या मध्यंतरी। तर असा हा नामस्मरण जप आहे, तर तुम्ही आमच्यासोबत, तुम्हाला जर लाईव्ह जॉईन करायचं असेल नामस्मरण, रोज रात्री असतं, तर तुम्ही जर तुम्हाला त्यावेळेस जमतच नसेल, जसं की तुम्हाला जॉबवरून यायला उशीर होतोय किंवा तुम्ही काही कारणास्तव बाहेर गेला आणि
तुम्हाला असं वाटतं की आमचा जो लाईव्ह आहे तो मिस नको व्हायला, तर अशा वेळी तुम्ही तो रेकॉर्डेड लाईव्ह बघून सुद्धा एका जागी बसायचं, 3 अगरबत्त्या लावायच्या, आसन घ्यायचं, एक छोटंसं तांब्या किंवा लोटी भांड पाण्याचं भरून ठेवायचं, एक फूल ठेवायचं आणि जप चालू करायचं, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप चालू करायचा. त्याच्यानंतर तुम्ही तो रेकॉर्ड लाईव्ह बघायचा. तसंच तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला ते तीर्थ म्हणजे एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये ती विभूती टाकायची आणि दत्त महाराजांना आवाहन करायचं की माझ्या घरी काहीतरी वाईट शक्ती निगेटिव्हिटी आहे आणि ती तुमच्या कृपा आशीर्वादाने माऊली दूर करा, असं त्यांना विनंती करा आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरामध्ये प्राशन करा. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आणि प्रचिती आहे, कारण नामस्मरण महाराजांचं म्हणजे खूप मोठं शस्त्र आहे. नामस्मरणासारखी ताकद कोणत्याच सेवेमध्ये नाहीये. खूप मोठं महाराजांचं तुम्ही सुद्धा नामस्मरण करा, ही सेवा पूर्ण करा आणि 1.25 लाख वेळा जप करा. रोज आपला लाईव्ह 1 तास 11 माळी जप असतो, दत्तगुरूंचा असतो, स्वामी महाराजांचा असतो, तसंच महालक्ष्मीचा सुद्धा आम्ही मंत्र घेतो. कारण ज्यांच्या घरी खूप आर्थिक प्रश्न प्रॉब्लेम, लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैसा तर खूप येतो, एकाच मार्गाने पैसा येतो पण जाण्याच्या वाटा हे अनेक असतात, तर अशा वेळी सगळ्यात जास्त प्रभावी सेवा ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणजे सदैव मुखामध्ये ठेवा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमस्तुते किंवा महालक्ष्मी अष्टक, म्हणजे तुम्हाला जे महालक्ष्मीचे तुम्हाला मंत्र स्तोत्र जमतं ती सेवा करा आणि त्या सेवेचा अनुभव तुम्ही मला 1-2-3 महिन्यांनी सांगा. मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही एका रात्रीमध्ये करोडपती व्हाल, एका तुमच्या सेवेमध्ये तुमचे सगळे दुःख संपतील, तुम्हाला धनलाभ होईल, असं नसतं. कारण प्रत्येक गोष्ट ही प्रोसेसनं होत असते, कारण गुरु सुद्धा तुमच्या सेवेची परीक्षा घेत असतात. त्यामुळे कुणीही सेवेमध्ये हारायचं नाही. सेवेची जी काही आपली सेविंग आहे ती स्वामी माऊलींच्या अकाउंटमध्ये आपल्या सर्वांना जमा करायची आहे. तुमचे कुठलेही कामं होत नसतील तर तुम्ही ही स्वामींची सेवा करून बघा. 11 माळी जप न थांबता न थकता न खंड पडता करायचं आहे. आणि तुम्हाला जर एकट्याला जमत नाही तर आमच्यासोबत लाईव्हला जॉईन व्हायचं आहे प्रत्येकाने. आणि लाईव्हला जॉईन करण्यासाठी ताई काय करावं अशा सुद्धा तुम्ही कमेंट कराल, पण तुम्हाला मी आधीच सांगते, जायचं आहे चॅनेलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, व्हिडिओच्या खाली एक नोटिफिकेशनचं बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करायचं. जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येते तेव्हा तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर स्वामीमय लाईव्ह शीतल आमचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सुद्धा आमच्या लाईव्ह नामस्मरणामध्ये सहभागी होऊन उच्च कोटीची सेवा तुम्ही सुद्धा करू शकता. कारण नामस्मरणाची गोडी आणि नामस्मरणाची सवय ही सर्वांना लावली लाईव्हच्या माध्यमातून, तर ती सेवा आपल्याला सर्वांना करायची. तुम्हाला जर खरंच आवडत असेल नामस्मरण स्वामी माऊलींचं करायला तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत लाईव्हमध्ये नक्की जॉईन करा. आणि ज्यांना नामस्मरणाचा अनुभव आलेला आहे आपल्या नामस्मरणातून सामुदायिक, त्यांनी त्यांचा अनुभव नक्की शेअर करायचा एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. एक 30 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बनवून द्यायचा आहे. कारण कसं आहे, तुमचे प्रश्न सुटले आपल्या महाराजांच्या नामस्मरणामधून, तुम्हाला छान अनुभव छान प्रचिती येते, तर तुमचं बघून अजून दुःखी ताईंचं दादांचं दुःख दूर होईल. कारण स्वामी सेवा हा प्रसार आणि प्रचार आहे. आपला चांगलं झालंय ना तर माऊली त्यांचं सुद्धा कल्याण करा. कारण प्रत्येक जणच आपल्या उपजीविकेसाठी किंवा आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणी जॉब करतो, कोणी व्यवसाय करतो, कोणी काय, पण ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण हे विसरतो की आपल्याला सुख समाधान हवंय किंवा आपल्याकडून चांगला काहीतरी कर्म झाला पाहिजे किंवा आपल्याकडून चांगलं काहीतरी अन्नदान किंवा एखाद्या गरजूला मदत सुद्धा आपण केली पाहिजे. हा सुद्धा आपला एक धर्म आहे स्वामी सेवेतला. तसंच आपण स्वामींना हीच प्रार्थना करायची की स्वामी आज मी खूप छान चांगलं आयुष्य जगतोय, मला खूप चांगलं तुम्ही आरोग्य बहाल केलं, खूप चांगलं निरोगी आरोग्य दिलं, असंच सगळ्यांना चांगलं आरोग्य द्या, असंच सगळ्यांना 2 टायमाचं जेवण आहे ते चांगलं पोटभर मिळो माऊली, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि जो पुढचा जन्म आहे तो तुमच्या सेवेसाठी पुन्हा एकदा मला मिळू दे, हीच प्रार्थना आहे स्वामी. बाकी स्वामींना काही मागायचं नाही. स्वामींना माहिती तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा गुरु सुद्धा म्हणतो, अरे हा भक्त माझा खूप जप करतोय, म्हणजे ह्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट आहे, काहीतरी दुःख आहे. मग मी जाणून घेतो की माझ्या ह्या प्रिय भक्ताला हवं काय आहे. तर माऊलीला सगळं माहिती असतं. त्यामुळे आपल्या आयुष्याचा भार माऊलींवरती सोडून द्या. माऊलीला जे योग्य वाटेल ते करतील, पण तुम्हाला कष्ट करायचं आहे. कारण स्वामी तुमच्या कष्टाला साथ द्यायचं काम करतात. तुमचं कर्म चांगलं असेल तर भगवंत नेहमी आपल्या पाठीशी असतो. जर आपला कर्म वाईट असेल, न कळता होईना आपल्याकडून खूप काही चुका घडल्या असतील, तर तो स्वामी महाराजांच्या नामस्मरणातून तो भोगून घ्या आणि खूप चांगलं आणि सुंदर असं आयुष्य स्वामी माऊलींच्या सेवेतून जगता येतं. स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये जो येतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. कारण स्वामींची सेवा म्हणजे स्वामी म्हणजे आई आहे, स्वामी म्हणजे वडील आहे, स्वामी म्हणजे सगळं काय आहेत. कारण बघा, वेळ प्रसंगी स्वामी आपली आई बनतात, आपला सगळा आधार. आपल्या घरातले एक व्यक्ती आहेत, आपल्या घरातले एक वडीलधारे व्यक्ती आहेत, आपले आजोबा आहेत. म्हणजे स्वामींमध्ये तुम्ही सगळी नाती बघा, तुम्ही कधीही दुःखी होणार नाही.
तुम्ही कधी नाराज होणार नाही, तुमच्या दुःखाचं कारण कधी कोणी बनणार नाही. कारण जो स्वामींना भजतो, जो स्वामींची मनापासून सेवा करतो, त्या भक्ताला कोणी त्रास देऊ शकत नाही. कारण साक्षात त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक असतात. तर एवढी मोठी ताकद आपल्या माऊलींमध्ये असेल तर मग तुम्हाला त्रास करून घ्यायची, तुम्हाला इकडे तिकडे भटकायची काहीच गरज नाही. फक्त आयुष्यभर स्वामींच्या चरणाशी राहा, स्वामींच्या सेवेचा गोड गोड तुम्ही प्रसाद घ्या, स्वामी माऊलींची कृपा स्वतःवरती करून घ्या आणि स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये तुम्ही असाल तर इतरांना सुद्धा घेऊन या. कारण आपल्याकडून ती एक सेवा घडेल, स्वामींचा प्रसार आणि प्रचार. दुःखी मनाला नेहमी स्वामींचा मार्ग दाखवा, जो खचलाय त्याला नेहमी स्वामींचा मार्ग दाखवा. म्हणजे आपण घरातून बाहेर पडलं तर आपण एक 10 लोकांना सांगायचं की अरे मी स्वामींची सेवा करतो आणि मला खूप छान वाटतं, तूही कर. 10 लोकातला एक जण तर तुमच्यावरती विश्वास ठेवतो, एकाच वाटा बा हा करतो म्हणजे काहीतरी चांगलं असेल. मग बघा तुम्ही दिवसातून एक सेवेकरी घडवला, एक भक्तिताई मुंबईच्या आहेत, रोज त्या मठात जातात पण जातात त्या 20 लोकांना सांगतात स्वामींचा मार्ग किंवा आपलं चॅनेल आहे, आम्ही लाईव्ह नामस्मरण करतो. तर त्यातले 10 लोकांमधले 2 लोक तरी लाईव्ह जॉईन करतात आणि ते सुद्धा स्वामींची सेवा करतात. तर त्यांनी बघा एवढं मोठं कार्य केलं 3 महिन्यात की त्यांच्या माध्यमातून 2-3 ताईंनी मूर्ती घेतली आपल्याकडून आणि स्वामी सेवेत आल्या आणि त्यांनी सुद्धा त्यांना चांगला अनुभव आणि प्रचिती आली. कारण त्यांचे मिस्टर ड्रिंक करायचे, ते आता करत नाहीयेत. म्हणजे बघा तिने एक पुण्याचं काम केलं. कारण आजकाल पैसा बघा, ड्रिंक करायला गेलं तर पैसा जातोच, सहज गेलं तर 500-1000 रुपये नवरा घालवून येतो. मग स्वामींची एक मूर्ती घेऊन त्याच्यावरती अभिषेक करून आपण आपल्या आयुष्याचं कल्याण नाही करू शकत का? हा व्यवसाय भाग नाहीये, हा सेवा एक भाव आहे. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आपण वाया घालवतो, वेस्टेज असतो तो, तर त्या गोष्टीतून आपलं आयुष्य खराब होतंय. पण आपल्या गुरुमुळं आपलं आयुष्य सुधारते, आपलं आयुष्य घडतंय आणि आपल्याला आयुष्यामध्ये चांगला मार्ग आणि आपलं आयुष्याचं कल्याण होतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घेता येईल तेवढं चांगलं घ्या, चांगलं कर्म करा आणि सगळ्यांनी स्वामी माऊलींची सेवा करा. तसंच तुम्हाला सगळ्यांचं जर वाटत असेल प्रश्न सुटावे, कल्याण, तर कळकळीची विनंती आहे की माऊलींचं नामस्मरण आज रात्री बरोबर 10 वाजता तुम्ही सर्वांनी जॉईन करा, अशी सर्वांना माझी विनंती आहे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नामस्मरणाचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.